नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा हा दिवस सर्वांना आनंदमय आणि भरभराटीचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर हा आमचा सॅमी जो सकाळी सकाळी बंगळीवर जाऊन झोपला आहे. त्याला बंगळी खूप जास्त आवडते. त्याला त्या बंगळीवरून उठवलं ना तरी तो उठणार नाही आणि इतका गाढ झोपतो ना की काय सांगू तुम्हाला. त्याची ती फेवरेट जागा आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना तर ती आहे बोगनवेल. ती बोगनवेल पिंक कलरची आहे. तर ती पूर्ण व्यापलेली होती अशी राऊंडमध्ये आणि पूर्ण इतकी सुंदर दिसायची. ती खूप सुंदर दिसायची. पण पावसाळ्यामुळे मी त्याची कटिंग केली आहे तर ती सध्या अशी दिसते. तर सकाळी सकाळी आता मी पूजेची तयारी करून घेतलेली आहे. सध्या तर माझे स्वामींचे नामस्मरणाच्या 3 माळी सुरू होत्या. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की मी स्वामी सेवेमध्ये आहे. मी स्वामी सेवेकरी आहे. तर ही माझी नित्यसेवा असते. नित्यसेवेमध्ये स्वामी नामाचा आपल्याला जप करावा लागतो. आपण 11 माळी किंवा 3 माळी किंवा 5 माळीसुद्धा करू शकतो. त्यानंतर मी माझा अध्याय पूर्ण करत होते. नित्यसेवेमध्ये आपल्याला 3 अध्याय स्वामींचे पूर्ण करावे लागतात. जर आपलं होत नसेल तर आपण 1 अध्याय जरी रोज वाचला तरी खूप झाला. पण 3 अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाही. तर आपण 3 अध्याय वाचताना आपण त्या अध्यायांमध्ये हरवून जातो. असं वाटते की आपण सध्या स्वामींसोबतच आहे. इतकं छान वाटते ते अध्याय वाचताना की काय सांगू तुम्हाला. मी न विसरता माझे 3 अध्याय रोज पूर्ण करत असते. आणि अध्याय झाल्यानंतर मी स्वामींची आरती वगैरे करून घेते. आरतीमध्ये धूपदीप मग शेवटी करून घेते. सध्या तर आता मुलांना बोलवते की आरती घेऊन घ्या रे बाबांनो. सकाळी सकाळी मुलं घरी असतात ना. तर आज दीप अमावस्या असल्यामुळे मुलं घरीच होते आणि आज संडेसुद्धा आहे. त्यामुळं मग मुलं घरीच होते. त्यांना आज सकाळची आरती मिळाली. सोबत आरती करणं भाग्य लागतं. खूप छान वाटतं. सकाळच्या आरतीने पूर्ण घर एकदम प्रसन्न होऊन जात असतं. भरजरी ग पितांबर दिला फाडून. भरजरी ग पितांबर दिला फाडून. खूप छान आहे हे गाणं. मला सुद्धा वाती करता करता हे गाणं आठवण आलं.
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरामध्ये जेवढे पण दिवे असतात ना, त्या दिव्यांना आपण पूजतो, त्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या असते. या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळेच अनेक चांगल्या आणि वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृती दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आपण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी करतो. आषाढानंतर श्रावण महिना, ह्या महिन्यामध्ये पावसाळ्यात कमजोर झालेल्या आपल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते. कशी करावी ही दीपपूजा? तर आधी घरातील सर्व दिवे काढावे, त्यांना स्वच्छ करून त्यांची साफसफाई करावी. त्यानंतर स्वच्छ पुसून देवासमोर एक पाट मांडून, स्वस्तिक काढून पाट मांडून त्याभोवती छान रांगोळी काढायला पाहिजे. नंतर पाटावरती सर्व दिवे मांडावे. त्या सर्व दिव्यांची हळद कुंकू गुलाल वाहून पूजा करावी. फुलं व हळदी कुंकू त्या दिव्यांवर वाहावे. दिवे पेटवावे, त्यांना हात जोडून नमस्कार करावा. तर आता मी तांदळाची रास, मला जिथे जिथे दिवे ठेवायचे आहे तिथे मी तांदळाची रास टाकत आहे आणि हळदी कुंकवाने त्यांना पूजून घेत आहे. हे सगळं झाल्यानंतर मी एक एक करून दिवा ठेवणार. आता मी डिसाईड करणार आहे कोणता दिवा कुठे ठेवू, कारण जिथे जिथे मी रास ठेवलेली आहे ना, एक्झॅक्ट मला तिथेच हवं आहे का दिवा, की त्याची जागा थोडीशी चेंज करू, असा माझा विचार सुरू होता. एक एक करून एक एक दिवा मला ठेवावा लागणार. बघा, जेव्हा आपण ह्या दिव्यांची तयारी करत आहे ना, म्हणजे दिवे ठेवत आहे, आपण त्यांची मांडणी करत आहे, असेच आपण ह्यांना प्रज्वलित केलंसुद्धा नाही तरीसुद्धा इतके सुंदर दिसत आहे ना ही दिवे, खूप सुंदर. यांची मांडणी करत असतानाच बघा किती सुंदर दिसत आहे. कृष्णकथेमधील गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? कालिया नागाची गोष्ट. ह्या दिवशी यमुनेमध्ये लपून बसून असलेला कालिया नाग ह्याच्या विषाने यमुना नदी पूर्णपणे विषारी झाल्याने गायी व तिथे खेळायला येणारे मुलं मृत्युमुखी पडत असल्याने सगळ्यांना काय करावे, तिथल्या स्थायिक लोकांना काय करावे हे कळत नव्हतं. हे कृष्णाला म्हणजे श्रीकृष्णांना जेव्हा कळाले तेव्हा श्रीकृष्णाने यमुने नदीमध्ये उडी मारून कालिया नागाला चांगलाच धडा शिकविला आणि त्याच्या फणांवरती उभा राहून नृत्य करत यमुनेच्या बाहेर निघाले. त्या दिवशी अंधारमय दिवसाला श्रीकृष्णाने प्रकाशमय बनवले, म्हणून त्या दिवशी सगळ्यांनी दिवे लावून श्रीकृष्णाला ओवाळले. तो दिवस आषाढ अमावस्येचाच दिवस होता. म्हणूनच ह्या दिवशी आपल्या घरामधील वंशाला ओवाळलं जातं आणि ही संस्कार विधी केली जाते. म्हणजेच आपले मुलं, आपले वंश हे सुद्धा आपल्या जीवनाचे कुठे ना कुठे प्रकाशच आहे, म्हणून आपण त्यांना ओवाळतो आणि श्रीकृष्णासारखे तेज त्यांना मिळावे अशी प्रार्थना करतो ह्या दिवसाला.
चिमूटभर माती म्हणे मी होईन पणती, टीजभर कापूस म्हणे मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्याने ज्योती, अशी यासारखी फुलत जावी आपली नाती. दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. आज दीप अमावस्या, दीप पूजनाचा दिवस. अज्ञानरूपी अंधाराचा नाश करून हा दीप सर्वार्थाने उजळू, हीच शुभेच्छा. नमस्कार.